विठोबा विठोबा पायीची विठ कैवारी होईल, विठोबा पायीची विठ कैवारी होईल. वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पायीन, वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पायीन. त्रिवेणी स्नान करीन, परी विठोबा पायीची विठ कैवारी होईल. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नभे पोल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. मंदिरी कळस बोलला, शिगावी मंदिरात. संत गजानन योगी, शेगावीच्या भूमीवर संत गजानन योगी. समाधी घेऊन ऋषी पंचमीला गईवर लागा बारा, गईवर लागा बारा. मंदिरी कळस बोलला, शिगावी मंदिरा. मंदिरी कळस बोलला, शिगावी मंदिरा. गण गण गणात गोते, मस्तक हे पायावरी वार करी या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी. कानडीने केला मराठा व्रतार, एकाचे उत्तर एका नये. तैसे मज नको करू कमळापती, देईया संगती सज्जनाची. संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय. ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबोणा वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा भगवंताकडं
व्यावृत्तीपूर्वक विसंग सोडवावा आणि संत संघाकडे न्यावा हे गोड मागणं मागणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. संकल्पित वेळी त्या अभंगाचा काहीसा भाव, काहीसं चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये मांडण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. पुण्यनगरीच्या पवित्र कुशीत वसलेलं आपलं हे मोई नावाचं गाव, ज्या मोई नावाच्या गावामध्ये अकारण कारण करुणा वरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन असलेला भगवान पांडुरंग परमात्मा, या परमात्म्याचा गेल्या 7 वर्षापूर्वी, तसं यंदाचं 8वं वर्ष संपन्न होत आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मानस आला, आपण खूप चांगल्या पद्धतीनं भगवंताचं मंदिर, पांडुरंग परमात्म्याची माता रुक्माईची मूर्ती आणि खूप भव्यदिव्य सोहळा आपण साजरा करून कलशारोहण संपन्न केलं. आणि आज 8 वर्ष कलशारोहणाचा उत्सव वर्धापन दिन म्हणून आपण सगळेजण साजरा करीत आहात. मोई ग्रामस्थांच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. ज्ञात अज्ञात संत सज्जन महानुभाव, ग्रामस्थ मंडळी, वर्गणीदार, सप्ताह समिती, कमिटी आदी करून सगळीच मंडळी, त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकाम कमिटी, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, वर्गणीदार, तद्वत या कार्यक्रमाला उपस्थित संत सज्जन मायबाप, परिसरातून या मंदिराप्रती श्रद्धा असलेली आणि या कार्यक्रमाप्रती आत्मीयता असलेली उपस्थित असलेली सगळी ज्ञानोबराय तुकोबरांची साधक मंडळी, या सगळ्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. तसं मोईमध्ये माझं हे 4थं कीर्तन आहे. सप्ताहातलं दुसरं आहे. मला वाटतं नाथसाहेबांच्या दरबारामध्ये एकदा आलो होतो आणि गेल्या वर्षी बरोबर 31 डिसेंबर माझ्याकडे तुम्ही दिला होता. नवीन वर्ष 2024 मोईत आमचं सुरू झालं, म्हणजे रात्री इथंच होतो ना. पुण्यनगरीत दिवस चालू झाला की माणूस विदेशात जातो असा अनुभव मला मागच्या वर्षी आला. त्यामुळं म्हटलं नको पुणे जिल्हा सोडायला, पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात थांबू. कारण गेल्या वर्षी पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आम्ही इथूनच सगळे दुबईला गेलो. 7,000 लोकांमधून राम मंदिराकरता ज्यांना ज्यांना निमंत्रण मिळालं त्या देशातल्या 7,000त माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या पोराचा नंबर लागला. मी स्थापनेला गेलो. या सगळ्या गोष्टी 2024मध्ये अगदी कल्पनेच्या बाहेर झाल्या, घडल्या. ठीक आहे, मराठी वर्ष जरी सुरुवात होत नसलं तरी कॅलेंडर बदलतंय बाबा. बदलणारं कॅलेंडर मोईत बदललं. मागच्या वर्षी आपण माझ्या हस्तेच कॅलेंडरचं ओपनिंग आपल्या वार्षिक वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण जे करत असतात त्याचं अनावरण केलं. आणि याही वर्षी पुन्हा 2025चं कॅलेंडर आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, गावकरी या सप्ताहामध्ये यशस्वीरित्या हा उत्सव पार पडण्याकरता गेली अनेक महिने जी मंडळी सातत्यानं प्रयत्नशील आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. गाडी वाजवा, बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. विठ्ठल विठ्ठल. मला वाटत नाही पहिलं चरण पाठ नसलेला माणूस मंडपात बसलेला असेल. अभंग जरी पूर्ण पाठ नसला तरी पहिलं चरण सगळ्यांच्या पाठ आहे. कानडीने केला मराठा प्रतार या अभंगामध्ये तुकोबरांनी भगवंताकडे मागणं मागितलंय, पण मागणं व्यावृत्तीचं आहे. कधी कधी अन्वयाचं संतांचं बोलणं असतं आणि कधी कधी संतांचं बोलणं हे व्यतिरेकाचं असतं. अन्वय आणि व्यतिरेक एका सेकंदात आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. भगवान असा आहे, असा आहे, असा आहे, असा आहे, असाच आहे असं सांगणं याला अन्वय म्हणतात. आणि तो असा नाही, असा नाही, असा नाही, असा नाहीच असं सांगणं याला व्यतिरेक म्हणतात. म्हणजे भगवान सत आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे, दयाघन आहे, स्वखरूप आहे, कृपाळू आहे, उदार आहे असं पांडुरंगाबद्दल बोलणं
हा पांडुरंग परमात्म्याचा अन्वयाचा परिचय आहे. आणि भगवान असत नाही, जड नाही, दुःखरूप नाही, लय रूप नाही असं सांगणं हा पांडुरंग परमात्म्याचा व्यतिरेकी परिचय आहे. देवा हे चिदान दे गा देवा, हे अन्वयाचं मागणं आहे. आणि तैसे मज नको करू कमळापती, हे व्यतिरेकाचं मागणं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. माझ्या जीवनात विसंगती घडू देऊ नको. ती जेव्हा घडते तेव्हा रडल्याशिवाय हाताला काही लागत नाही. मग ती व्यवहारात घडू द्या, प्रपंचात घडू द्या, पारमार्थिक क्षेत्रात घडू द्या, आपल्याला त्रास होतो. संतांना झालेली प्रमाणं आपल्याकडे उपलब्ध आहे. व्यवहारामध्ये तुम्ही विसंगतीपर्यंत जा, चुकीच्या माणसाकडे जा. डॉक्टर साहेब माझी डाळ ठणकते हो, जरा बघा माझ्या डाळीला काय झालं. बर 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 आ करा, उघडलं तोंड, बॅटरी चमकवली डाळीवर. अहो डॉक्टर म्हटले गुटखा खाता का तुम्ही? नाही तसं काही नाही, कधी 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 कधी. म्हणजे 31 डिसेंबर सारखं. 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात, पण इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. मला म्हणे ओ माय डिअर, चला साजरा करू न्यू इयर, आला आता नवीन वर्ष. अगं बाई आपलं नाही ते. 1 जानेवारीचा तुम्ही करू नका हर्ष. अरे आपलं चैत्र वैशाख आपल्या हे महिने, 31 डिसेंबर म्हणजे इंग्रजाईचे चोयने. 1 जानेवारीचा तुम्ही करू नका हर्ष. आणि गुढी पाडव्याला असतं खरं आपलं नवीन वर्ष. मराठी वर्षाची सुरुवात गुढी पाडवा. टाळी वाजवावी. गुढी हे प्रतीक आनंदाचं आहे, नववर्षाचं आहे. गुढी पाडवा बघा ना तुम्ही. अरे भर उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटते नवीन वर्षात, भर उन्हाळ्यात. साधी गोष्ट आहे. बरोबर नवीन वर्ष आलं, श्रीराम प्रभूचा जन्मोत्सव होणार, झाडाला हिरवीगार पालवी. भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव झाला, बरोबर श्रावणात पाणी. तुमचा माझा जन्म झाला, अवकाळी पाणी, भर पाण्यातलं पाणी गेलं आणि रिकामाच पाऊस पडतो दाना दाना दाना. आपल्या जन्माची क्रांती आहे ती. काळ आहे. चला गुटखा खाता गो ना म्हटले, कधी कधी आपलं कोणी दिला तर. बरं बरं तुमची डाळ खराब झालेली, ती काढावी लागेल. व्यवहारातली विसंगती सांगतोय तो. म्हटलं काढा. बरं बरं काढा म्हणता बरोबर डॉक्टरने इथला एक दात काढला, त्याच्या बाजूचा एक काढला, त्याच्या बाजूचा एक काढला. 3 दात काढल्यावर पेशंट म्हणे का हो तुम्ही तर डाळ काढणार होते ना? ते म्हटले डाळच काढतोय पण रस्ता तर करू द्या दाढीपर्यंत जायला. अशाच्या ताब्यात दात दिले, समजावं गणित चुकलंय, विसंग घडलाय आयुष्यात. अनेक चांगल्या सज्जन लोकांच्या पदरी विसंग घडलाय प्रपंचात. काही लोकांचा स्वभाव फार चांगला आहे, बायको सहल आहे. अहम भ्राता त्वदीयोस्मी धुंदुकारिती नामता स्वकीये नैव दोषेन ब्रह्मत्वम नाशत्वम मया. श्रीमद भागवत महापुराण बोलतं धुंदुकारी म्हणजे मात्या पितेच्या पोटी जन्माला आलेला विसंग आहे. काय काय केलं? पारमार्थिक साधनेतली विसंगती बघा. अहम तू पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिती पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरीं तथा. नारद म्हटले मी खूप फिरलो पण विसंग आहे. परमार्थामध्ये संघ पाहायला मिळत नाही. 50-50 रुपयाची फुलं बाजारातून विकत आणायची आणि 500-500 रुपयाला फुलं विकायची. गो सेवे करता 50 रुपयाचा चारा घ्यायचा, गाई पुढं घालायचा आणि गाई पुढं पेंडी घातली का 30 पेंडी उचलून पुन्हा 50ला विकायची. हा विसंग आहे. व्यवहारात विसंग आहे, परमार्थात कधी कधी विसंग आहे, कधी कधी प्रपंचात विसंग आहे. बघा तुम्ही, काही नाही माझ्याकडे बघा. सध्या तरी मीच दिसायला बरा इथं नारदाच्या गादीवर उभा असल्यामुळं. चैतन्य महाराज सकाळी म्हटले की कीर्तनकाराकडं आपण शांत चित्तानं कीर्तन
ऐकत राहावं ऐकत राहावं ऐकत राहावं, काही होत नाही. इथं काय होणार आहे? इथं दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पडिया. हो, सध्या या चित्र इतकं सुंदर चित्र जगात कोणतं नाहीये. किती सुंदर आहे बघा. सगळे ज्ञानोबा तुकोबारांचे वारकरी संप्रदायातले मावळे जे उद्याच या राज्याचं भविष्य आहे ते मोहीमध्ये इतक्या संख्येनं उपस्थित आहे. उद्याचं वैभव आहे संप्रदायाचं, महाराष्ट्रभर फिरणारे ही लेकरं. इकडे तिकडे लक्ष देऊ नका, नाही तर विसंग होईल. तेच चाललंय आपलं. इकडे द्या. विसंगती त्रास देते महाराज बऱ्याच जणांना. देव मोठा चतुर आहे. काळ्याला गोरी, गोऱ्याला काळी, उंच्याला बुटकी, बुटक्याला उंच, कमी बोलणाऱ्याला अधिक पट्टीतली, अधिक पट्ट्यातल्याला कमी स्वराची. आपापल्या जोड्या घरी जाऊन तपासून घ्या. इथं विचार करू नका. प्रपंच इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या, तो विसंगच असतो. विरोधाभास जे आता आहे त्याचं नावच प्रपंच आहे महाराज. एक दिवस माझी बायको मला म्हटली, मला 500 रुपये द्या. म्हटलं कशाला? मला पार्लरला जायचंय. म्हटलं काय करते पार्लरला जाऊन? म्हणे केस सरळ करायचे. म्हटलं घरी कर. होत नाही म्हणे. म्हटलं माय अख्खं खानदान सरळ केलं तू ना, नुसते केस सरळ होऊन नाही राहिले. प्रयत्न कर, येईल यश तुला. प्रचंड ताकद आहे तुमच्या. चला बाबा, मी काय सगळ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिणीच्या चांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. मुख्यमंत्र्यांच्या बहिणी ना त्या. 6वा हप्ता जमा झाला का तुमचा? झाला ना? आपापला चेक करून घ्या. सध्या 5 हप्ते गोळा आहे. 6व्याची प्रतीक्षा तुम्हाला होती, जवळजवळ ती संपलेली म्हणतात. चला, विसंग घडू नये. तो प्रपंचातला घडू नये, परमार्थातला घडू नये. जसा तुम्हाला मला तो त्रास देतो. मानवी जीवनातल्या 3 संगती आहे, कुसंगती, विसंगती, सतसंगती. त्यात कुसंग प्रारब्ध वशानं काम करत असतो. तो टाळताही येत नाही, घडवताही येत नाही, तो घडत राहतो. कुसंगती टाळता येते, सतसंगती करता येते. विसंगाचं काय कराल? ती प्रार्थनेशिवाय जात नाही. काही गोष्टी प्रयत्न साध्य आणि काही प्रार्थनेनं साध्य. यश आलं तर कुसंगती टाळता येईल. अमुक अमुक माणसाबरोबर आम्हाला राहायचंच नाही. पतन उद्धार हे ठरवता येईल ना आपल्याला. आम्ही जायचं नाही तिकडं. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. आपल्या घरी बसलेला असताना कावळा घरी आला. त्यानं बसायला जागा दिली. एका पांदीवर राजा बसलेला, राजहंस, आणि दुसऱ्या पांदीवर कावळा बसलेला. दोघांच्या गप्पा चालू होत्या. त्या नगरीचा राजा खाली विश्रांती करता चाललेल्या यांच्या गप्पा. एक उन्हाचा किरण मधातूनच त्या राजाच्या डोळ्यावर पडायला लागला. बिचार झोपलेला होता. चर्चा गंभीर. कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाला दिलं पाहिजे ही चर्चा होती का काय होती? देवा शपथ, मी ती चर्चा ऐकायला तिथं नव्हतो, पण चर्चा चालू होती. त्या
त्या राजहंसानं पाहिला आपल्या नगरीचा राजानेच्या डोळ्यावर उन्हाचं एक किरण पडतोय. तो तिरीप त्याच्या डोळ्यावर पडता कामा नाही म्हणून राजहंसानं आपले दोन्ही पंख पसरले त्या खालच्या झोपलेल्या तुमच्या माझ्या प्रदेशाच्या राजाला शांती दिली, झोपू दिलं. आपल्या समोरचं हे उपकाराचं उदाहरण कावळ्यानं लक्षात न ठेवता ज्या वेळेला राजहंसाचा निरोप घेतला त्यावेळेला येतो म्हणून ओट्टा ओट्टा कावळ्यानं राजाला गंध लावला. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. याच्या पलीकडं मला सांगता येणार नाही. खाली येऊन राजाला जाग आली. रागानं लाल झालेला राजा धनुष्याला बाण लावला, तानकन बाण सोडला. जसा सुटला राजहंसाला लागला, खाली पडला. त्याला विचारलं, का रे लेका, तू राजा मी राजा, मेला कसा? मरावं लागतंय तुला. त्यानं दिलेलं उत्तर खूप गोड आहे. संगत करे बडे की तो बळत बळत जाए, लेकिन संगत करे नीचे की तो फिर फिर धोका खाए. याच्या सहवासामुळे मरावं लागतंय. मला हा टाळायला पाहिजे होता, पण कुसंग टाळता आला नाही. तो बाजूला टाळावा लागतो. सत्संगाकरता कास धरावी लागते, जी तुकोबरीने या अभंगात धरलेली आहे. पण नंबर 2 क्रमांक ज्या सहवासाचा आहे तो विसंग आहे. तो टाळावा लागेल. त्याचा प्रभाव आयुष्यावर पडता कामा नये. मानवी जीवनामध्ये काही गोष्टींचा प्रभाव असतो आपल्यावर, काही गोष्टींचा विशेष प्रभाव असतो. कशा कशाचा प्रभाव असतो? पहिल्यांदा तर मनुष्यावर काळाचा प्रभाव होत राहतो. जसा जसा काळ बदलेल चालेल त्या काळाच्या दिशेनं मनुष्य वाहत राहतो, चालत राहतो, चालत राहतो. तुम्ही बघा ना, अगदी गुरुजीच्या निरोपापासून वर्तमानपत्र आली, वर्तमानपत्रानंतर संदेश आला. अगदी आपण मेसेज करायचो पण इनबॉक्सला टेक्स्ट मेसेज करायचो छोट्या मोबाईलमध्ये. तेही डेव्हलप झालं, अँड्रॉइड आलं. सिस्टीम बदलत जात आहे, डेव्हलपमेंट होत राहते. काळानुरूप आपल्यालाही ती गोष्ट हवी 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 वाटते. पूर्वी माणसं कीर्तनाच्या तारखा घ्यायला आळंदीलाच भेटायची, पंढरीला वारीला तारखा घेतल्याच्या. मला चांगलं आठवतं महाराज, चांगलं आठवतं. पंढरी आळंदीशिवाय तारखाच कोणी घेत नव्हतं. हो, चांगल्या पद्धतीने. आमच्या मुक्ताबाईला वद्यवारीलाच तारखा घेतल्या जायच्या. आजही लाख लोकांच्या कमी वद्यवारीला मुक्ताबाईला माणसं नसतात. प्रत्येक वद्यवारीला 1 लाख लोक दर्शनाला. हो, सगळ्यांच्या भराळ्याची व्यवस्था असते दर एकादशीला वद्यवारीला. तुम्ही या कधीतरी पुणेकर. एखादी वारी ज्ञानोबाऱ्यांची राहिली तर चालेल, वर्षातली 1 वारी मुक्ताबाईची करा. मुक्ताबाईच्या वर्षातल्या एका वारीचा सगळ्यात जास्त आनंद विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांना होईल. तुम्ही माझ्या बहिणीकडे जाऊन आलात. अरे 3 भावंडांची एकटीच बहीण तिकडं विदर्भाकडे आहे, मध्य प्रदेशच्या बाँड्रीवर आहे. आनंद होईल ज्ञानोबाऱ्यांना. कारण त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई, तैसी आम्हामध्ये बाई. इतकं प्रेम या भावंडांचं आपल्या बहिणीवर. चला, तारखा तिथंच घ्यायची. आता फोन आलं, व्हॉट्सअप आलं, काळ बदलला महाराज. तुम्ही बघा, जमाने में बदल आजकल हो रहा है. किती बदल झाला? घुसरकर महाराज आवडीनं म्हणायचे, जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है. जमाने में बदल आजकल हो रहा है. जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है. जमाने में बदल. कहता था इतिहास यहाँ पर दूध की नदियां बहती थी. हरे भरे इस देश की जनता खुशहाली से जीती थी. पर आज यहाँ पर ना मिलती है रोटी. दही दूध माखन की आशा भी झूठी. लाखों करोड़ों में कटती है गैया. कैसे खुश रहेगा कृष्ण कन्हैया. इस दुनिया का खेल खिलौना
हाथ में जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से देखूं तो सब पाप बढ़ रहा है, जमाने में बदल ओ जमाने में बदल. आवडीनं म्हणायची. काळ बदलतोय, काळाचा तुमच्या माझ्यावर झालेला परिणाम आहे. ज्यांनी काळाचा परिणाम माझ्यावर होऊ नये या भूमिकेत उपासना केली त्यांना वेळोवेळी प्रभावित होऊन भगवंताला मागून घेतलं, देवा आम्हाला नकोय बरं हे, आम्हाला तो काळ दे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळ सकळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासाचे, संसार सिंधू नाही हरिदासा. सकळ सरे तो धन्य धन्य काळ, देवा काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ प्रभावित करत असतो माणसाला, म्हणून काळ बदलला तरी भक्ती साधनेत बदल होऊ नये याकरता काळाचा प्रभाव आपल्या ताब्यात राहावा, आपण त्याच्या ताब्यात राहू नये. आपला कर सांभाळण्याकरता काळ महत्वाचा असतो. म्हातारपण टिकवायची इच्छा असेल, बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून प्रार्थना आहे, म्हातारपणातला काळ सुखद अनुभवायची इच्छा असेल तर तारुण्य चांगलं व्यतीत करा. दिवसभर इतकं चांगलं वागावं की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करू की 8 महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या ज्ञानोबाराय मुक्ताबाईच्या पवित्र भूमीत जन्माला आलोय तर इतकी उपासना करू की पुन्हा 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 देवानं याच संप्रदायाच्या भजनाला आपल्याला जन्माला घातलं पाहिजे, हे मागून ठेवा. काळ प्रभावित करू शकतो तुम्हाला मला. म्हातारपणातल्या सुखाकरता तरुणपणच भक्तीत गेलं पाहिजे महाराज, तसा आनंद ते देत नाही. म्हातारपणातलं गोड नातं निर्माण करा घरात. जीवनातलं सगळ्यात सुंदर मला आवडणारं तरी बाबा नातं, मला तरी असं वाटतं नातवाचं ना आजोबाचं आहे. तितकं सुंदर नातं नाही महाराज. काही घरातल्या मुलांचा वडिलांना प्रचंड राग आहे, पण नातवंडामुळं ते घरात आहे. मुलगा धड 2 शब्द सुद्धा बोलत नाही, पण नातू आजोबाला विचारल्याशिवाय जेवत नाही. आमच्या भागातला एक माणूस राग भरून बाहेर गावला गेला. 3 महिने पोरं चुकीचं वागत होते म्हणून घरीच येत नव्हतं. सून बोलते, मुलं बोलतात, बाबा या चुकलं असेल जाऊ द्या, एवढं मनावर घेऊ नका, आई नंतर आमचा सांभाळ तुम्हीच केलाय. पोरं म्हटले या बाबा या बाबा. 3-3.5 महिने म्हातारं घरी आलं नाही. पण 3.5 महिन्यानंतर पहिला फोन घेतला, तिकडून म्हातारा रामकृष्णारी म्हणतो, इकडून आवाज येतोय, आजोबा अहो घरी या ना, तुमची आठवण येते आम्हाला. त्या आवाजाने म्हातारं घरी आलं. खूप सुंदर नातं आहे
आजोबाचं आणि नातवाचं निरागस नातं आहे. जगातली सगळ्यात सुंदर मैत्री आहे ती म्हातारपणातली, जी नातवाबरोबर म्हाताऱ्यानं केलेली असते. न्यायाधीश जरी असला तरी गुडघे टेकून नातवंडाला पाठीवरती घेऊन फिरण्याचा आनंद काय आहे हे आजोबा झाल्याशिवाय कळत नाही. विचारा, तुम्हाला मला प्रत्येकाला मुलं आहे. आपण त्या त्या काळामध्ये तो आनंद घेण्याकरता आजच काळाच्या आधी न जाता काळ आपल्या ताब्यात कसा राहील भक्तीचा त्याचा विचार करणं ही काळाची गरज आहे. काळ प्रभाव करू शकतो. वातावरण माणसावर प्रभाव करत असतं. वातावरण प्रभाव करतं. तुम्ही ज्या वातावरणात जाल ना तसे होता. नगरांतरी वसीजे तरी नागरची होईजे ज्ञानोबा बोलतात. पुण्यात राहायला या पुणेकर व्हाल, जळगावला या जळगावकर व्हाल, विदर्भात जा विदर्भाचे व्हाल. आजही ओरिजिनल पुण्यामध्ये, ओरिजिनल पुणे तुम्ही जा, शनिवार वाड्याकडे जा, दगडूशेठला जा, कोथरूडकडे जा, यामोल राजे राहतात तिथं कर्वेनगरला जा. काय मराठी बोलतात माणसं. अहो ऐकलं का, येताना बाजारातून कणसे घेऊन या. आपली बायको सांगेन ना आपल्याला कधी असं, येताना बाजारातून कणसे. कणसे कधी म्हणत ना आता. वातावरण प्रभाव करत असतं माणसावर. तिथं गेलो ना तशीच माणसं बोलतात ना. आपण त्यांच्याजवळ राहा तशीच व्हा. अहो ते जाऊ द्या, जातीचे ते चढे प्रेम पक्षी बोले राम राम. तुम्ही देवदेव करायला काय नवल आहे. वारकऱ्याच्या दारातला पोपट सुद्धा राम 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 म्हणतो. हा त्या परमार्थिक साधनेच्या वातावरणाचा त्या पोपटावर झालेला परिणाम आहे. अरे फूल नाही ती वेली कशी, लोभी नाही ती वेश्या कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा, अंतकरणात दया नाही तो साधू कसा, देह माणसाचा असून भगवंताची उपासना करत नाही तो देह कसा, कालिदासजी म्हणतात. नाही, वातावरण भक्तिमय असावं त्याच्या आयुष्यातलं. वातावरण प्रभावित करत असतं माणसाला. जसं जाईल तसं होतो माणूस. काही काहीचा खांदा अजून नीट होऊन नाही राहिला पुष्पाटू पाहून. त्याला याद द्यावं लागते, ध्यान देणं पडते. खांदा नीट कर, तू गावात आला, मोहितोय तू आता. अरे वाटतो. आणि ही श्रीवल्ली नाही तुझी बायको आहे. मार्गाशी ती आणेल तुला. इतकी सरळ नाही ती. तसा गेला ना मनुष्य तसंच होतं. वातावरण प्रभाव करते की नाही. तुमची पोरं यांच्या शेजारी उभी राहिली ना नाचायला लागतील, गायला लागतील, म्हणायला लागतील. चला वेळ घेत नाही तुमचा. तो कोबाऱ्यांच्या अभंगावर 2 तासात कीर्तन वगैरे काही होत नाही. ते करावं लागतं. वेळेची मर्यादा आहे. कोबाऱ्यांच्या अभंगावर काय बोलायचं महाराज. अरे एक अक्षर सांगता येणार नाही, जीवन जाईल आपलं. विठ्ठल 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 म्हणून मोकळे होणं हे तुमच्या माझ्यासारखी जी कुवत आहे कोण चिंतन करेल. यह प्रवाह है, ये गंगा मैया चल रही है, बस नहाते रहो, आनंद लेते रहो. न जाने कब ये गंगा मैया का पानी समुद्र में चला जाए. आपल्या नशिबातून हे पाणी कधी गंगेतून समुद्रात जाईल सांगता येतं का. बरं आहे तिनं उपकारा करता वाहते ना, करून घेऊ स्नान, ठरवून चला. चला. वातावरण प्रभाव करतं, काळ प्रभाव करतो, अन्न माणसावर प्रभाव करतं. पण लगेच मांडी घालू नये कुठे. या महाराज जेवता का काय. अहो काही ठिकाणी घरात जेवायला माणसं बसलेली असतात, आपण त्यांच्या घरी पाहुणं जाऊ, लगेच ते म्हणतात या जेवायला. ते म्हटले हात देतो. हात काय धुतो, तिथं 3च जणांचं जेवण बनवलेलं आहे. तू दावाय आता काय करायचं त्या बाईनं. जीव घेतो का तिचा. अधमाच्या अन्ना खादली या की जे वमना. चुकीच्या माणसाच्या घरचं अन्न पोटात गेलं की वोकारी द्यावी माणसाना. पोटात राहू नाही ते का. सज्जना संगती करावा उपवास. सज्जना संगती करावा उपवास. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. दुर्जनाचा गोड घास. सज्जना संगती करावा उपवास. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये.
खाता कोणाचे घरचं अन्न? रांगा लावून माणसं आणि तिनं द्रव्य कमवलेल्याच्या घरी जेवण मागताय. अरे काय ले का तुझी दयनीय अवस्था. नाही नाही, मोठा माणूस आहे, श्रीमंत आहे, अरे सगळं 2 नंबरचं आहे त्याच्या घरात. येड्या, एक पैसा कष्टाचा नाही, घाम गाळून, एक प्रारब्धाचा नाही, सगळ्या मुंड्या पिरगळून आणलंय लोकांचं. काय खातो त्याच्या घरी? मरशील का? कुत्र जीवन जगतंय, तू धडपड करतोय त्याच्या घरी अन्न खायला. रा, ज्यानं पोट जन्माला घातलं त्यानं भरायची सुद्धा व्यवस्था केली आहे. तुझा विश्वास नाही त्या पांडुरंगावर, म्हणून दुसऱ्याच्या दारात अन्न करता. ज्या दारातलं अन्न आपल्या उपयोगाचं नाही त्याही दारातल्या अन्नाची ओढ लागली तुला. काय कळतं तुला? अरे कर्ज काढून ज्यानं पोरीचं लग्न केलं त्याच्या पंक्तीत जा एकदा. 2-4 पानं वाढ भाताचे. पंक्तीला अन्न कमी पडलं, लक्षात आलं की 2-4 भाताची शीता हातात घेऊन त्या गरीब माणसाला म्हण, पाटील काय स्वयंपाक झाला आज, वा काय कन्यादान झालं, काय लोक आली, खूप सुखी राहील आपली बाई, आपल्या बाईचं आयुष्य खूप सुखाचं असेल. वा वा वा. अन्न नाही तुम्हाला, तुम्हाला भूक लागली आणि पंक्तीला अन्न नाही. ते 2-4 भाताची शीत खाऊन सुद्धा त्याला म्हणा पोटभर जेवलो बरं का. त्याच्या घरचे 2-4 भाताची शीत सुद्धा तुमचं भलं करू शकतात. काय करताय पंचपक्वान्नाच्या ताटाला? जितका आनंद गुलाबजाम खाण्यात तुम्हाला मला आहे, तितकाच आनंद डुकराला गावाची बाहेरची घाण खाताना आहे. अन्न बदलला म्हणून आनंद बदलत नाही. देहापरत्वे आनंद बदलत असतो असं म्हणू नका. आपल्याला जो आहे तोच त्याला आहे, फक्त देह बदललेला आहे. तुम्हाला मला तुमच्या माझ्या बायकोला घेऊन फिरताना, गार्डनमध्ये फिरताना जितका आनंद होतो तितकाच एका डुकराबरोबर नदीच्या काठाकाठानं फिरताना आनंद होतो. पण त्यांना कळत नाही पाप पुण्य. एखादं गाईचं बच्चं गाईवर उडी हाणतं त्यावेळेला त्याला कळत नाही ही माझी माय आहे. ते कळणारे तुम्ही मी आहे, त्याला कुठं कळतं? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, कळत नाही त्यांना. काळ, वातावरण, अन्न, कधी कधी वाचन माणसावर प्रभाव करून जातं. कायचं वाचन. त्या वाचनामध्ये मी डीएडला असताना आम्हाला मायक्रो टीचिंगमध्ये दृकश्राव्य साधनं शिकवली होती. ॲड्युअल व्हिज्युअल एड्स त्याला म्हणायचं. काही साधनं ही श्रवणीय असतात आणि काही व्हिज्युअल असतात, डोळ्यानं पाहायचे असतात. 83% नॉलेज मनुष्य डोळ्यानं कॅप्चर करत असतो. जवळजवळ 83% ज्ञान मनुष्याला डोळ्यानं होत असतो. म्हणून डोळ्यावर कोणत्याही गोष्टीचा प्रभाव होऊ देऊ नका. जे त्याला लागतंय ते द्या. चुकीच्या गोष्टी दाखवू नका त्याला चांगलं दाखवा. जसं मनुष्य वाचल तसं मनामध्ये उमटत असतं. सकाळी सकाळी भोपाळ्या का म्हणावे लागतात? ते उमटतं, पहाट पहाट उमटतं ते. हो, सकाळी सकाळी उमटतं ते. अहो जसं वाचाल तुम्ही, काही लेखकांची वाक्य बघा महाराज, मला माहिती नाही वेळेच्या मर्यादेत किती अभंग सोडवता येईल. तुम्ही वाक्य रचना बघा काहींची. त्या केशव स्वामींचं श्री गुरु देगलूरकर महाराज कायम त्यांच्या वाणीत बऱ्याचदा ऐकायला मिळतं. गोड बोलतात, गोड. ते म्हटलं काहींचं वाङ्मयच तसं असतं. काही नाही, एक माणूस आमराईमध्ये गेला, त्यानं तिथं आंबा खाल्ला. आंबा पडलेले, 2 आंबे पडलेले होते, त्यानं ते आंबे खाल्ले. आंबा खाताना त्याला शेताच्या मालकानं पाहिलं, पकडला आणि खूप हाणला. त्याला वाटलं नेहमी माझे आंबे चोरीला जात आहे, हाच खातो की काय, खूप मारलं. एवढंच सांगायचंय. काही मोठं आहे का? काहीच नाही. व्यक्ती आमराईत गेला, आंबे जळून खाली पडले, यानं ते आंबे उचलले, खायला लागला. शेताचा मालक आला, त्याला पकडलं, खूप मारलं. एवढंच सांगायचंय. पण सांगताना काहींची कला बघा, वाचनात लेखनात किती विशिष्ट असते. मारवाड भाषेमध्ये केशवांनी सांगितलेलं आहे. काही नाही, आंबे पडे पेड़ छो देखा 2 जना, देखा सो दवड्या नाही, दवड्या 2 जना, दवड्या सो पाया नाही, पाया 2 जण्या, पाया सो खाया नाही, खाया घनो जना, खाया सो रस चाख्या नाही, रस चाख्या 1 जना, रस चाख्या सो पकड्या नाही, पकड्या 2 जना, पकड्या सो कुटीजा नाही, कुटीजा 2 जना, आणि कुटीजा सो रोया नाही, रोया 2 जना. या सगळ्या वाक्याचा अर्थ मी आधी सांगितलेला आहे तेवढा आहे.
पण लेखन बघा कसं परिणाम करून जातं. मारवाड भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे, आंबे पडे पेड शो दवड्या 2 जना. आंबे पडले झाडावरून खाली, दवड्या 2 जना, पळायला लागले 2 जण. कोण? पाय. बोला जरा. दवड्या 2 जना. दवड्या सो पाया नाही, जे पळत गेले त्यांनी उचलला नाही. पहिल्यांदा आंबे देख्या 2 जना, देख्या सो दवड्या नाही. आंबे जाळून खाली पडले, कोणी पाहिलं? देख्या 2 जना. देख्या सो दवड्या नाही, दवड्या 2 जना. दवड्या सो पाया नाही, पाया 2 जण. ज्यानं आंबा पाला तो पळत गेला नाही, पळत पाय गेले. जे पळत गेले त्यांनी उचलला नाही, उचलला दोघांनी. चला, पाया 2 जना. पाया सो खाया नाही, खाया घनो जना. घनो म्हणजे 32. घनो. खाया सो रस चाख्या नाही, रस चाख्या 1 जना. ती एकच आहे. रस चाख्या सो पकड्या नाही, पकड्या 2 जना. गरम शेतमालकाला पकडलं, कोणाला? जिबीला, हाताला. पकड्या 2 जना. पकड्या सो कुटीच्या नाही, कुटीच्या 2 जना. कुटीजा सो रोया नाही, रोया 2 जना. परत आहे का? आंबे पडे पेडछो देख्या 2 जना, देख्या सो दवड्या नाही, दवड्या 2 जना. दवड्या सो पाया नाही, पाया 2 जना. पाया सो खाया नाही, खाया घनो जना. खाया सो रस चाख्या नाही, रस चाख्या 1 जना. रस चाख्या सो पकड्या नाही, पकड्या 2 जना. पकड्या सो कुटीजा नाही, कुटीजा 2 जना. कुटीजा सो रोया नाही, रोया 2 जना. याला लेखन म्हणतात, याला कला म्हणतात लेखकाची. अनेक उदाहरणं आहेत, अनेक. मी डीएडला असताना मला एक कोळब ऐकायला मिळालं होतं, वाचायला मिळालं होतं. त्यात असं एक वाक्य लिहिलेलं होतं, खाली दिलेल्या वाक्यांमधून काही शब्द वजा करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करा. अर्थपूर्ण वाक्य. अरे बापरे, वाक्य काय काय लिहिलेलं होतं बघा. जंगल आहे, जंगलात कोला आहे. नदी आहे, नदीला पूर आहे. मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे. आता याच्यातून काही शब्द वजा करायचे होते आणि एक वाक्य लिहायचं. कोणालाच ते उत्तर आलं नव्हतं, मलाही आलं नव्हतं. मी कशाला माझी हुशारकी सांग, काहीच कळत नव्हतं ना ते. जंगल आहे, जंगलात कोला आहे. नदी आहे, नदीला पूर आहे. मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे. काय असेल म्हटलं बाबा हे. पण ज्यावेळेला त्यांनी ते कोडं सोडवलं त्यावेळेला लेखकाची कमाल त्याच्यात दिसत होती. जंगल आहे, जंगलात कोला आहे. जंगल बाजूला काढा, कोला घ्या. नदी आहे, नदीला पूर आहे. नदी बाजूला करा, नदीचं पूर घ्या. कोला, पूर. मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय. कोला, पूर, ची. आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे. कोला, पूर, ची, आंबा, बाई. याला लेखन म्हणतात. प्रचंड कौशल्य काही लेखकांकडे. तुकोबारे म्हटले काही काय वाचता हो. करू तैसे पाठांतर, 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 करू तैसे पाठांतर. गोड गाणारी मंडळी बरं काही सगळी. परमेश्वर महाराज म्हणजे बंडोपंत महाराज, रामानंदजी गुरुजी, एकदम समर्पक गाणं, संप्रदायाचं योग्य गाणं.
करू तैसे पाठांतर करू तैसे करू तैसे पाठांतर करुणा कर भाषण हे करुणा कर भाषण करुणा कर भाषण करू तैसे करुणा कर वातावरण काळ अन्न आणि वाचन प्रभावही करत असतं मनुष्याला, पण सगळ्यात प्रभावी करतं ती संग आहे. किती प्रभावित करतो? बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी. बैसता ही क्रिया बघा कोणती आहे, वर्तमान क्रिया आहे, चालू क्रिया आहे. बैसता चोराजवळ बसल्यानंतर अर्ध्या तासानं चोरी करण्याची इच्छा होत नाही. तात्काळ तैशीच होय बुद्धी देखताची चिंदी मन धावे, पळत सुट्टो चोरी करायला. दोन ठिकाणी बसण्याचं ठिकाण आहे, बैसता चोरापाशी आणि बैसता संताची संगती. कळू आले कमळापती आपुले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला. कोणाजवळ बसायचं हे तुम्ही ठरवा, कारण संघात संजायते कामात, कामात क्रोधो विजायते. महाराजांना विचारा ना, असंग संग घडले अन्याय, बहुत धर्म उपाय, न कळे हित करावे ते काय. कळत नाही देवा, नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, पाहिला भार कुटुंबाचा, नाही ऐकिले गाईले गीत, धरली लाज सांडिले हित, नावळे पुराण बैसल संत, केली बहुत परनिंदा. काय केलं आम्ही? काही नाही. पण आता देवा आम्हाला समजलं या इतर गोष्टींचा प्रभाव होण्याजोगा काल आला, म्हणून तुझ्या दारात आलो आणि तुला म्हणतोय, देवा तू आमचा कृपाळ, देवा तू आमचा कृपाळ, देवा तू आमचा कृपाळ, देवा तू आमचा कृपाळ. भक्त जन दीन वत्सल, भक्त प्रतिपाळ दीन वत्सल, दीनवत्सल, भक्त प्रतिपाळ दीनवत्सल. माय तू माऊली स्नेहाळ, 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 माय तू माऊली स्नेहाळ. फार सकळ चालवीसी, फार सकळ चालवीसी, फार सकळ चालवीसी, फार सकळ तुझ लागली सकळ चिंता, 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 तुझ लागली सकळ चिंता. तुझी आमचा माता पिता, तुझी आमचा माता पिता, तुझी आमचा माता पिता, तुझी आमचा माता पिता. नाट आहे तुकोबारांचा गोड, आता वाटचालीत म्हणत राहायचं आपण. तुझ लागली सकळ चिंता, तुझ लागली सकळ चिंता. देवा अरे तू आहे आमचा, देवा तू आमचा कृपाळ, भक्त जन भक्त प्रतिपाळ दीन वत्सल, माय तू माऊली स्नेहाळ, माय तू माऊली स्नेहाळ. भार सकळ चालविसी, तुझ लागली सकळ चिंता, तुझ लागली सकळ चिंता, तुझ
लागली सकळ चिंता, तुझ लागली सकळ चिंता. तेव्हा आता आम्ही थकलोय. या इतर गोष्टींचा प्रभाव आमच्यावर होऊ नये असं जर तुला वाटत असेल तर आम्ही जे मागतोय ते आमच्या पदरात घाल. इतर गोष्टींचा प्रभाव काय करेल महाराज? आम्हाला विसंग करेल, त्रास देईल. नेमकं तुम्हाला कशी विसंगती तुमच्या आयुष्यात नकोय महाराज त्याचा पुरावा दृष्टांत म्हणून देताय अभंगाच्या पहिल्या चरणात. कानडीने केला, कानडीने केला मराठा भतार, कानडीने केला, कानडीने केला, कानडीने केला मराठा भतार, कानडीने केला, कानडीने केला, कानडीने केला मराठा भतार, कानडीने केला, कानडीने केला, कानडीने केला मराठा एकाचे उत्तर एकान, एकाचे उत्तर एकान, एकाचे उत्तर एकान. कैसे मदन को, कैसे मदन को करू कमलापती, कैसे मदन को एकाचे कैसे मज नको कमळापती करू, ऐका, तैसे मज नको करू कमळापती, कैसे कानडीने केला मराठा भ्रतार. उदाहरण दिलंय तुकोबाऱ्यांनी. कर्नाटकच्या बाईनं महाराष्ट्रातल्या माणसाची लग्न केलं. आता इकडे याला भेटतच नव्हती, तो लय जाम झाला इकडं पाहून 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 पाहून. लग्नात जा, मरणात जा, धरणात जा, वाढदिवसात जा, सध्या एकच चर्चा आहे. कवा आहे का एखादी, आहे का एखादा असं म्हणणारा माणूस दिसत नाही किरण शेटात, भेटत नाही. ती माणसं गेली. आता काळ बदलला, खूप जाम झाला. तसे बरेच जाम झालेले जो माणसं आहेत बरं का इकडे सुद्धा. सध्या पोरींचं प्रमाण लय कमी झालं महाराज, पोरीच नाही. आमच्या गावच्या एका पोरानं 50 पोरी पाहिल्या, त्यानं 50च्या 50 फेल केल्या. हे नाही ते नाही, हे नाही ते नाही, हे नाही ते नाही. 50 पोरी नापसंत केल्यावर आता हा झाला 50चा. याला कोण पसंत करा आता सांगा तुम्ही. हा 50चा झाल्यावर कोणी झाले असं बी म्हणे ना की पोरगी पाहायला यावं. पण एक चोपदार भेटले त्यांना, ते म्हणत मी तुझं जमवून देतो, काळजी करू नको, बार बार फक्त तू पोरगी पाहिली की हो म्हणायचं. तो म्हणे आता कशी असो, तुम्ही आंधळी पांगडी कशी दाखवा, पण दाखवा भाऊ आता एकदा. झाला आता ते गय होतीन या आता दिवस काही परत येणार नाही. दाखवली पोरगी. त्या बैठकीत संत अगोदर तर भगवंताला देच म्हणत नाही, आणि एकदा ते म्हटलं तर तुला अपेक्षित आम्हाला देऊ नको, आम्हाला जे लागतं ते तू आम्हाला दे. देई या संगती सज्जनाची, तैसे मज नको रे करू कमळापती. कमळापती म्हणजे हे लक्ष्मीच्या मालका, तुला काय अवघड आहे रे बाबा. अरे अनेकांचे बिघडलेले संसार आम्ही पाहिले, एकाचे एकाला कळत नाही. अभक्ताचे घरी साधू म्हणजे काय व्याघ्रवाळा काय सापडली.
भक्ताचा महिमा भक्तची जाणती, किंवा संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. नाही रे देवा ते आमच्या बसमध्ये, आम्हाला तिकडे घालू नको, आम्हाला तो दे या संगती. एकदा हवा हवा संग मिळाला की पुन्हा देवाला काही मागावंच लागत नाही. महाराज मी त्या दिवशी बोललो, तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का, एकदम निश्चिंत आहे ना तुम्ही, बार बार घेऊ 2-3 तास, जीव घ्या आमचा. पण प्रेमय पुणेकर, पुण्यातला माणूस निवांत अर्धा तास एका जागेवर, 1 तास एका जागेवर, 2 तास बसलेला एका जागेवर शक्य काय? स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही, सप्ताह सोडून कीर्तन सोडून काय गोरक्षक खोटे काय बसतच नाही. मोई म्हणजे पुण्याचं श्रीमंतीतलं पिलू आहे, गोंडस पिलू, जिकडं पाव तिकडं वेर हाऊस असं वाटतं आपलंही व्हावं एखादं इकडं. इच्छा करायला अडचण काय, स्वप्न पाहायला, स्वप्न माणसानं चांगले पाहिले पाहिजे. पण प्रारब्ध तुमचं बलवान आहे, नशीबवान आहे तुम्ही. पुण्यनगरीच्या इतक्या पायथ्याशी तुमचं गाव आहे. आनंद पुण्यनगरीत आहात म्हणून नाही, सध्या पुण्यनगरीतली सुद्धा बरीच गावं बिघडलेली आहे. पण पुण्यनगरीत राहून सुद्धा तुमची मुलं बाळण, तुमच्या माता भगिनी मांड्या घालून विनयानं अत्यंत श्रद्धेनं कीर्तनाला श्रवण करतात. किती आनंद आहे. काय रांगोळी काढली बायांनी, पहा बरं जरा. अरे किती प्रेम असेल. त्या रांगोळ्या काढणाऱ्या माऊल्यांचे 2 तास गेले असतील. साधं प्रेम आहे. 2 तास बाई दारातली रांगोळी काढत नाही राजू, मंदिराच्या बाहेरची रांगोळी पाहत राहील माणूस, पाहत राहील. त्याला नजर लागते रांगोळी पाहायला. त्या बाईची मेहनत दिसेल तुम्हाला. घरी जाता जाता एकदा नजर घाला त्या रांगोळीवर, अरे जीव ओतला त्या माऊलीने त्या रांगोळी. किती प्रेम असेल परमात्म्यावर. त्या फुलांची सजावट मी विचारलं मग अशी, काय फुलांची सजावट केली, कोण आहे ते गावातले तुमच्या? मी त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे, प्रणिपात आहे त्यांच्या चरणावर. काय सुंदर दिसते बघा तुम्ही, एक एक दृश्य बघा. ज्यांनी पांडुरंगाचा हातचा शृंगार केला त्यांच्या शृंगाराकडे बघा. तुम्हाला मला बघायला वेळ नाही, पण देव बघतोय बारीक नजरेनं. रांगोळी काढणारीला, दगड उचलणाऱ्याला, पट्ट्या अंथरणाऱ्याला, पंक्तीला वाढणाऱ्याला, इथं प्रत्येकाकडे भगवंताची नजर आहे. प्रत्येकाकडं. समितीचं दुर्लक्ष होऊ द्या, गावकऱ्यांचं दुर्लक्ष होऊ द्या, पण ज्याच्या करता हे सगळं चाललंय त्या पांडुरंगानं दुर्लक्ष केलं नाही म्हणजे झालं जीवन खूप आनंदात जातं. महाराज कोणा आपल्याकडे लक्ष द्यावं या भूमिकेत परमार्थ करू नका. चालत राहा. तो मात्र पाहायला तयार आहे, आणि त्याला पाहायचं काय, एक डोळा आहे. ममत्वे तामवानी गुणकथन पुण्येन भवतः पुन्हा मिथ्यरतेस्मिन. बघा पुष्पदंत उवाच बोलतायत. मधुस्पीता वाच परममृतम निर्मितवतस तव ब्रह्मन किं वागपि सुरगुरोर्विस्मय पदम. ममत्वे तामवानी गुणकथन पुण्येन भवतः पुन्हा मिथ्यरतेस्मिन पुरमथन बुद्धिरव्यवसिता. एका राक्षसानं सांगावं, देवा तुझं वर्णन 1000 मुखानं होत नाही, कारण तू 1000 डोळ्यांनी आशीर्वाद देतो, 1000 मुखांनी कृपा करतो, 1000 हातांनी सांभाळतो, 1000 पायांनी धावत येतो. देवा आम्ही काय तुझं वर्णन. चंद्र प्रकाश
कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हासे वदन हासे. या साहेबांना जरा रस्ता द्या करून. या खेड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना धन्यवाद. पूर्वी ते झेडपी सदस्य होते. समाजाने आशीर्वाद दिला. आज ते विधानसभेमध्ये गेले. त्यांचं मनापासून स्वागत आहे. या महिन्यातली त्यांची माझी तिसरी भेट आहे त्यांच्या मतदारसंघात. आता त्यांनी जरा ध्यान दिलं पाहिजे बुवा मी जणू याच मतदारसंघातला झालो की काय. साहेब या. विठ्ठल विठ्ठल. हां हां कुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव. त्याला पाहायला त्याला समजायला हजारो कोटी या रूपा या प्रमाणाचं वर्णन करत असताना बाकी मंडळी बसा आहे तिथं बसा. सगळी समोर येऊ नका बसा. त्या दमयंतीचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. इतकी दिसायला सुंदर होती. इतकी सुंदर की तिच्या रूपाकडं पाहून देवी देवता सुद्धा बोलत होत्या. मग सगळ्यांनी विचारलं बाबा इतकं रूप तिचं काय सुंदर आहे. तर देवानं सांगितलं चंद्रावरची मुठभर माती त्या दमयंतीच्या रूपात ब्रह्मदेवाने ज्यावेळेला तिला बनवलं त्यावेळेला घातली म्हणून ती दिसायला देखणी आहे. किती चंद्रावरची माती किती मुठभर माती त्या दमयंतीच्या सौंदर्यात घातली. ती इतकी दिसायला सुंदर झाली. मोईकर अर मुठभर चंद्राची माती जर इतकं देखणं बनवत असेल तसे कोट्यावधी चंद्र ज्या पांडुरंगावर विराजित आहे तो देव किती देखणा असेल. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हासे वदन हासे हालकारे कृष्णा डोलकारे. म्हणून त्याच्याकडं चला. कमळापती तू लक्ष्मीचा मालक आहे. आम्हाला काही देऊ नको. दे या संगती सज्जनाची. आम्हाला हा संग दे. हा संग दे. हे चतुराईचं मागणं आहे. आपली चतुराई व्यवहारात चालते. ती कुठेही कशी चालेल. माणसं कुठेही चातुर्य वापरतात. अरे ती काही साधी मागणी आहे का. धीरे शिवा आता धीरे शिवा तंबाखूला चुना असं नाही ना. ते व्यवहार थोडी येतो. परमार्थामध्ये मागायचं आहे. देणारा जगन्नियंता आहे. मागणारे तुम्ही मी आहे. काय मागावं हे शिकवण्याकरता महाराजांनी सांगितलं हा भक्तीतला व्यभिचार तुमच्या आयुष्यात होऊ नये म्हणून मागा. कानडीने केला मराठा व्रता एकाचे उत्तर एका नाही. तैसे मज नको करू कमळापती देया संगती सज्जनाची. व्यवहारामध्ये चातुर्य वापरता येतं. इकडे ते वापरता येत नाही. चातुर्य वापरायचं झालं तर मला वाटतं पुणे जिल्ह्याचा पहिला नंबर येईल. काय डोकेबाज माणसं आहे पुण्यात. परवा तर एका माणसाला यमराजानं यमदूताला घ्यायला पाठवलं पुण्यात. आला दारावर पहाटे 4 वाजता धानकन दरवाजावर. का म्हणे राम राम यमदूत. अरे म्हणे बापा कशाला आले. झालं संपलं तुमचं. चला तुम्हाला घ्यायला आलं. म्हणे बाबा मी येतो तुमच्यासोबत पण आमच्या पुणे जिल्ह्यात आले आधारात तिथे करणं आमचं कर्तव्य आहे. तुम्ही चहा दूध कॉफी काही. तो म्हणे राजा यमदूताला विचारणारा पहिला सापडला. बसा तुम्ही. घरात गेल्यानंतर लिंबू सरबत बनवलं. त्यात गुंगीचं औषध घातलं. पुन्हा होतं ते दिलं यमदूताला. ते पिलं झोपलं ना. तेवढ्या त्यानं राहिलेलं कामं करून घेतले. यमदूत शुद्धीवर आल्यावर तो म्हणे पहिल्यांदा मला इतकी गाढ झोप लागली. वा वा. ते झोपलेलं होतं तोपर्यंत यानं त्याच्या हातातली यादी हातात घेतली. कोणी लिंबू सरबत पाजणाऱ्याने. त्याचं नाव पाहिलं अमुक अमुक. पहिलंच बापा बापा. त्यानं ते पहिलं नाव खोडलं आणि खाली घातलं यादीत. सगळ्यात शेवटी आपल्याला आयुष्य भेटेल म्हणे. ते इतकं प्रसन्न झालं. तो म्हणे तुमचं लिंबू सरबत मला इतकी छान झोप लागली मी प्रसन्न झालो. प्रसन्न होऊन मी आता असं ठरवलंय मी आता वरून सुरुवात करणार होतो पण आता तुम्ही किती चतुर व्हा. तो चतुराचा शिरोमणी आहे. चतुरा तो शिरोमणी. गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. अरे त्याच्या पुढं काय चातुर्य मागू नका. त्याला विनयानं म्हणा तैसे मज नको करू कमळापती देया संगती सज्जनाची. कशा करता महाराज तुम्ही हा सगळा अट्टहास करताय त्याचं कारण सांगाल का. महाराज म्हटले देवा
विसंग आयुष्य झालं की सुखा करताय दुःख भोगावं लागतं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे ये राजे बिछिन्ना. तुका म्हणे ये राजे बिछिन्ना. तुका
देईया देविया संगती सजनाची तैसे मजना को तुका म्हणे येर येराचे विच्छिन्न तुका म्हणे येर येराचे विच्छिन्न तेथे वाढे शीन सुखापोटी सुख तर मिळणार नाही, उलट शीन वाढेल. म्हणून तैसे मज नको करू कमळापती देया संगती सज्जनाची झालेली सेवा चितकला आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. तुम्हा सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कीर्तन श्रवण केलं. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. 5 मिनिटं बस. तुम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे, ओढ आहे, त्याच्यामुळं ते मला तेवढं बोर्डावर छापलं आहे, त्याच्यामुळं मानावंच लागणार आहे. नाही इलाज आहे माझा, आहे की नाही. गेल्या वर्षी म्हटलं तरी तुम्हाला ते ऐकावं वाटतं. तेच पिंगळा नावाचं प्रकरण म्हणता म्हणता माझ्यासारखा मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा विदेशात जाऊन कीर्तन करून आला. वाद देतो तेवढी तुमची अपेक्षा आहे म्हणून म्हणतो. थोडा आवाज द्या. संतांचा ऐका, आपलं भलं, अन्यथा त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला भोगावा लागेल. काय परिणाम आहे? परिणामच त्या प्रकरणात आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. एक टाळी 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 पाठे राहू म्हणा की तुम्ही सगळे सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. काळ बांधून नेईल, सरती टाळ वाजवा, पावली पण खेळायची असेल तर टाळ वाजव. टाळ एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो दे का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो दे का पिंगळा महाद्वारी. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. या ठिकाणी बोला आम्ही वर्तमान कोटे, या ठिकाणी बोला आम्ही वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. या ठिकाणी बोला आम्ही वर्तमान कोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अवघा 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 धांगळ धिंगागे, अवघा धांगळ धिंगागे, अवघा धांगळ धिंगागे, धांगळ धिंगागे, अवघा धांगळ धिंगागे.
प्रेम घाली हृदयात ओ, ओ, दान मागायचं आलो दान दाताचं दातवण गाग कुणी दाताचं दातवण गाग कुणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये दाताचं दातवण गाग कुणी कुंकू घ्या कोणी काळा दाताचं दातवण गाग कुणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये इतक्या मुलांचा पाहू नका म्हणाल नरकाद्वारी हे मान बुधली ज्ञानाधिपती बुधला महाद्वारी माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी ती वारी मल्हारी ती माझ्या मल्हारी ती वारी आमलाग्या सोमलाग्या रमनगरा बारी सावधानी बजनी लागा देवतरा कैवारी मल्हारी ती माझ्या मल्हारी ती वारी मल्हारी ती माझ्या मल्हारी ती वारी फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका तुम्ही डुगडुग ऐका डुगडुग ऐका चला एक धन्यवाद पिंगळा महाद्वारी सगळी रोज घरी आहे का लोड घेऊ नका ताण घेऊ नका जरा हसा नाचा गा नाचणं गरज आहे तीच आपली हरबल लाईफ आहे खरी खूप नाचा लोकांचाच नाचता आला नाही दरवाजा बंद करून नाचायचा नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं बघा बरे पोरं वा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमच्याकडून एक 10 मिनिटाची टाचणी पडली तरी आवाज येईल इतक्या शांततेची अपेक्षा करतो विठोबा रखुमाई आणि वाजवा मायबाप पांडुरंगाचं भजन मिनिटं जागा थांबा 10 मिनिटं कीर्तन लावू दे सर्वांनी खाली बसून घ्या ऐका सर्व भक्तांना विनंती आहे मुक्ताईचं कुमार
ऐका, ज्याचा हार घाललाय त्यांनी बाजूला व्हा, ज्याचा हार घालणं झालाय त्यांनी बाजूला व्हा कृपया करून. हॅलो, ऐका सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती, महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही. त्याचप्रमाणे हॅलो, कमिटीची आणि भजनी सर्वांनी 5 मिनिटं या ठिकाणी थांबायचंय. एक 15-10 मिनिटं कीर्तन होणार आहे.